नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पूर्णाजी म्हणू लागतात, आज खऱ्या अर्थाने ह्या सुभेदार कुटुंबातील इडापिडा दूर गेली आहे आणि हे सगळं काही घडलं आहे ते फक्त सायली तुझ्यामुळे, आणि जिच्यामुळे हे घडलं आहे तिनेच आज देवासमोर दिवा लावावा. सायलीचा देवासमोर दिवा लाव असं म्हणत आता पूर्णाजी ज्यावेळी सायलीला देवघरात जायची परवानगी देतात त्यावेळी सायलीचा आनंद काही गगनात मावत नसतो. सायली खुश होते आणि अर्जुनकडे पाहू लागते. अर्जुनलाही खूप आनंद झालेला असतो. तर पूर्णाजी सायलीला म्हणतात, जा सायली, देवासमोर दिवा लाव. आता सायली एवढी खुश होते आणि पूर्णाजींना म्हणते की हो मी जाते, लावते देवासमोर दिवा. आता सायली आनंदानेच देवी आईसमोर दिवा लावण्यासाठी जाते. सायली देवी आईसमोर दिवा लावत असते त्यावेळी अर्जुन, प्रतापराव सायलीकडे पाहत असतात. सायली दिवा लावते आणि देवाला नमस्कार करत प्रार्थना करू लागते. आता त्याचवेळी प्रतापराव मागून येतात आणि तेही नमस्कार करतात आणि त्यानंतर सायलीच्या खांद्यावर हात ठेवतात, तिला सावरतात. सायली मागे येऊन पाहते तर प्रतापराव आलेले असतात. सायली म्हणते, बाबा तुम्ही? प्रतापराव म्हणतात, हो सायली बाळा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, देवासमोर दिवा लावत असताना डोळ्यात कधीच अश्रू यायला द्यायचे नाहीत. देवासमोर दिवा लावत असताना चेहरा नेहमीच हसरा आणि प्रसन्न असावा. आज तू रडायचं नाही. अगं आज खऱ्या अर्थाने तुझा आणि तुझ्या नवऱ्याचा विजय झाला आहे आणि आत्तापर्यंत तू तुझ्या वडिलांसाठी खूप मोठी लढाई लढलीस, परंतु आज तुमचा विजय झाला आणि हा आनंद साजरा करायचा आहे, देवाचे आभार मानायचे आहेत. डोळ्यामध्ये अश्रू बिलकुल नको. सायली म्हणते, बाबा मला माहीत आहे या सगळ्यामुळे तुम्ही खूप दुखावले गेला आहात ना. कोर्टात काय होणार याचा आम्हाला अंदाज होताच, परंतु तुमच्यासाठी हे सगळं काही धक्कादायकच होतं ना. प्रतापराव म्हणतात, हे सगळं काही आम्ही तिच्यावर ठेवलेल्या आंधळ्या विश्वासामुळे, परंतु यामुळे तुमचं यश कमी होत नाही, तुमचा आनंद कमी होत नाही. खरंच तुझं आणि अर्जुनचं अगदी मनापासून कौतुक आणि खूप अभिनंदनही. अगं आज तुम्ही जे काही केलात ते एक आदर्श घेण्यासारखंच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझी तुझ्या वडिलांसाठी असणारीची लढाई आज ती पूर्ण झाली आहे. खरं सांगू का बाळा, तुझ्यासारखी लेक प्रत्येक बापाला मिळावी. आता मात्र सायलीचे अश्रू अनावर होतात. नकळतपणे सायली प्रतापरावांना मिठी मारते, खूप रडू लागते. प्रतापरावही सायलीला सावरतात, मुलीप्रमाणे तिच्यावर माया करतात, तिच्या डोक्यावरून हात फिरवतात. हे दृश्य पाहून अर्जुनलाही भरून आलेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं रविराज सर त्यांच्या रूममध्ये येतात. रूममध्ये आल्यानंतर त्यांचं लक्ष जातो प्रतिमा आत्यांकडे. प्रतिमा आत्या शांत झोपी गेलेल्या असतात, परंतु आता रविराज सरांना खूप अस्वस्थ वाटत असतं. कोर्टामध्ये जे काही घडलं ते सगळं काही त्यांच्यासाठी अनपेक्षितच होतं. आपल्या पोटच्या मुलीला असं जेलमध्ये जात असताना एक वकील म्हणून आणि एक बाप म्हणून त्यांनाही पाहवत नसतं, परंतु आपली लेक जिच्यावर आपण एवढा विश्वास ठेवला तीच गुन्हेगार आहे हे ज्यावेळी समोर येतं त्यावेळी एवढा मोठा धक्का पचवणं त्यांच्यासाठी खूप कठीण झालेलं असतं. रविराज सर बेडवर बसतात आणि त्यावेळी त्यांना प्रत्येक क्षण आठवतो ज्यावेळी प्रिया पहिल्यांदा रविराज सरांना भेटलेली असते. त्यावेळी ते खूप खुश असतात, तिला मिठी मारतात, जवळ घेतात आणि म्हणतात, बाळा गेली कित्येक वर्ष मी तुझी वाट पाहिली आणि शेवटी देवाने माझी प्रार्थना ऐकली, माझी लेक मला परत मिळाली आहे. आता काही झालं तरी मी तिला माझ्यापासून कधीच दूर होऊ देणार नाही. तर त्यानंतर त्यांना आठवतं प्रिया खूप छान तयार झालेली असते. रविराज सर म्हणतात, तन्वी बाळा खरंच खूप गोड दिसतेस आणि किती भराभर मोठी झालीस ना, असं मी बोलूही शकत नाही, कारण तुझं बालपण अनुभवायचं सुख मला मिळालंच नाही. परंतु बाळा आता खरंच मी तुला कधीच माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. तुझं पुढचं आयुष्य मी माझ्या डोळ्यांनी पाहणार आहे. आता हे सर्व काही रविराज सरांना आठवत असतं. रविराज सर प्रतिमा आत्यांचा हात हातात घेतात आणि त्यांना कोर्टातले सर्व क्षण आठवतात. अर्जुनने ज्यावेळी प्रियाला उलटसुलट प्रश्न विचारलेले असतात त्यावेळी प्रियाने एवढा मोठा धमाका केलेला असतो की शेवटी तिने सत्य कबूल केलेलं असतं. गोळी मी नाही तर साक्षीने झाडली आहे, मी प्रत्यक्ष पाहिलं. हे वाक्य ज्यावेळी प्रिया बोललेली असते त्यावेळी संपूर्ण कोर्ट अगदी सुन्न झालेलं असतं. आत्तापर्यंत डोळे झाकून रविराज सरांनी प्रियावर विश्वास ठेवलेला असतो, परंतु ज्यावेळी तिच्या तोंडून सत्य ऐकलं जातं त्यावेळी मात्र त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. ते स्वतःला सावरू शकत नाहीत. ते आता प्रतिमा आत्यांचा हात हातात घेतात आणि खूप रडत असतात. हे सगळं काही त्यांच्यासाठी खूप कठीण जात असतं.
तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली आता सर्वांसाठीच कॉफी बनवून घेऊन येते. सायली पूर्णाजींना विचारते, पूर्णाजी कॉफी? परंतु पूर्णाजी म्हणतात, नाही नको, मला नको आहे कॉफी. आता सायली कल्पनाताईंना विचारते, परंतु कल्पनाताईसुद्धा कॉफीला नकार देतात. सायली प्रतापरावांना विचारते, तेही नकार देतात. सायली अस्मिताला म्हणते, अस्मिताताई, अहो तुम्हाला मळमळायला नको ना, म्हणून मी तुमच्यासाठी वेलची घातलेली खास वेगळी कॉफी बनवली आहे, घ्या ना. परंतु अस्मिता नकार देत म्हणते, नाही, तरीसुद्धा मला नको आहे. आता मात्र सायलीला खूप वाईट वाटतं. कोणीही कॉफी प्यायला तयार नसतं. परंतु आता या सगळ्यातून बाहेर तरी कसं काढावं हाच विचार सायलीच्या मनात चालू असतो. सायली म्हणते, बरं ठीक आहे, तुम्हा कोणालाच कॉफी नसेल तर मी जेवण बनवू का? मस्त गरमागरम पिठलं भात बनवते, तुम्हा सगळ्यांनाच आवडतं ना. थांबा, मी लगेचच बनवायला घेते. कल्पनाताई म्हणतात, मला तर भूकच नाही आहे. असं म्हणत कल्पनाताई तिथून निघून जातात. तर प्रतापराव म्हणतात, सायली सॉरी, पण मलासुद्धा जेवणाची इच्छा नाही. असं म्हणत आता कल्पनाताईंच्या मागोमाग प्रतापरावही निघून जातात. आता मात्र पूर्णाजी अस्मिताला म्हणू लागतात, अस्मिता चल, मला माझ्या रूममध्ये घेऊन चल, कारण जेवढी लवकर झोप येईल तेवढंच बरं. तसंही झोप लागेल की नाही माहीत नाही, परंतु तर प्रयत्न करावेच लागतील ना. आता अस्मिता पूर्णाजींना त्यांच्या रूममध्ये घेऊन जाते. आता सर्वांचीच ही अवस्था पाहून सायलीला खूप वाईट वाटतं. सायली अर्जुनला म्हणते की काय करावं काहीच कळत नाही आहे. अर्जुन म्हणतो, रिलॅक्स, हा सगळ्यांसाठी खूप मोठा धक्का आहे. कोणाला वाटलंही नव्हतं की या घरची सून खरं तर मम्माची लाडकी सून असं काहीतरी करेल. त्यांचा अजूनही या गोष्टीवर विश्वास बसत नाही आहे. तर सायली म्हणते, हो, परंतु मला कळत नाही आहे हे सगळं करून त्या प्रियाला काय मिळालं. तिला अजूनही कळत नाही आहे का या घरातली प्रत्येक व्यक्ती तिच्यावर किती प्रेम करत आहेत. आज तिच्यामुळे तिच्यासाठी या घरचे सगळे उपाशी आहेत. त्यांना या सगळ्या गोष्टीचा धक्का बसला आहे, कारण त्या सगळ्यांनीच तिच्यावर जीवापाड प्रेम केलं होतं. डोळे झाकून तिच्यावर विश्वास ठेवला होता, परंतु तिने मात्र विश्वासघात केला. हे सगळं खोटं बोलून तिला काय मिळालं? माझा तर असा संताप होतोय ना. असं म्हणत सायली खूप चिडलेली असते. अर्जुन म्हणतो, रिलॅक्स सायली, तुम्ही चिडचिड करू नका किंवा रागवूही नका, कारण हे सगळं काही साहजिकच आहे. परंतु तिने केलेल्या चुकीची शिक्षा, तिने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तिला तर मिळालीच आहे ना. तर सायली म्हणते, हो, तिला तिच्या चुकीची, तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली आहे. पुरावे लपवण्याची तिला शिक्षा मिळाली, परंतु या घरच्या प्रत्येकाचं मन दुखावल्याची शिक्षा कुठे मिळाली आहे तिला? ती तर मिळालीच नाही. खरं तर मला असं वाटते की 7 नाही तर तब्बल 14 वर्ष तरी तुरुंग कारावास व्हायला हवा होता तिला. आता हे नेमकं अश्विनने ऐकलेलं असतं. अश्विन म्हणते, हो का? मला तरी वाटते की 14 वर्षच का, तर तिला फाशीच व्हायला हवी होती, हो की नाही? मला तरी असंच वाटतं, कारण तिने चूक एवढी मोठी केली आहे, तिचा गुन्हाच एवढा मोठा आहे की तिला फाशीच व्हायला हवी होती, हो ना सायली? असं म्हणत आता अश्विन सायलीकडे पाहतो. अश्विन पुढे म्हणतो, आणि तिला जर फाशी झाली असती तर तुझा आनंद अजून द्विगुणित झाला असता, नाही का? आता मात्र सायलीला काहीच कळत नाही. सायली म्हणते, अश्विन भाऊजी तुम्ही असं का बोलताय? अश्विन म्हणतो, तू गप्प बस, हे सगळं काही तुझ्यामुळे झालं आहे. माझ्या बायकोला आज तुम्ही कोर्टात खोटं ठरवलं आहे आणि म्हणूनच तिला एवढी मोठी शिक्षा का? तर ती खोटं बोलली म्हणून. तुम्ही नव्हता का खोटं बोलला? तुम्ही तर तिच्यापेक्षा भयंकर खोटं बोलला होता, आणि आज तुम्हाला मात्र शिक्षा नाही. शिक्षा कोणाला? माझ्या बायकोला. आणि ती कोणामुळे? तुमच्यामुळे. आता मात्र अर्जुन अश्विनला शांत करण्याचा प्रयत्न करतो. अर्जुन म्हणू लागतो, अश्विन, अरे तू हे काय बोलतोयस? तुला माहीत आहे ना की तन्वीने केवढा मोठा गुन्हा केला आहे. हवं तर अजूनही टी व्हीवर लाईव्ह कास्ट चालू आहेत, तू ऐकू शकतोस ती काय बोलली आहे, तू पाहू शकतोस. तर अश्विन मात्र काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नसतो. अश्विन म्हणतो, नाही, मला काही ऐकायचं नाही आणि बघायची तर इच्छाच नाही, कारण माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही तिला ह्या सगळ्यामध्ये फसवलं आहे, तुम्ही तिला ह्या सगळ्याला भाग पाडला आहे. अर्जुन म्हणतो, आम्ही? तर आता अश्विन म्हणतो की हो, कारण तुम्ही दोघंही पहिल्यापासूनच तिचा राग करत होता ना. आणि काय का सायली, तुझा तर राग होताच, कारण दादासोबत तन्वीला लग्न करायचं होतं, परंतु तू मध्ये आलीस आणि तिचं लग्न झालं नाही आणि ती खूप बिथरली होती. परंतु या सगळ्यातून मी तिला सावरलं आणि त्यानंतर मी तिच्याशी लग्न केलं. माझंही तिच्यावर जीवापाड प्रेम आहे आणि तिचंही माझ्यावर, त्यामुळे माझा तन्वीवर पूर्ण विश्वास आहे. अर्जुन म्हणतो, अश्विन तू काय बोलतोयस? तर अर्जुनला अश्विन उलट उत्तर देत म्हणतो की हो,
तुझ्यासारखं मी माझ्या बायकोच्या ताटाखालचं मांजर झालो नाही आहे. तू तर बायकोच्या ताटाखालचा मांजर झाला आहेस आणि तू म्हणूनच बायकोची प्रत्येक गोष्ट ऐकत आहेस. आता मात्र अर्जुन खूप चिडतो आणि म्हणतो, अश्विन तोंड सांभाळून बोल. अश्विन म्हणतो, काय चुकीचं बोलतोय सांग ना. मी खरं तेच बोलत आहे. अरे तू तुझ्या बायकोचं ऐकलंस आणि तन्वीवर आरोप केलेस, तिला शिक्षा झाली, पण तुला काहीच वाटत नाही आहे का? अर्जुन म्हणतो, तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली आहे. अश्विन म्हणतो, हो का? पण कोणता एवढा मोठा गुन्हा केला होता? फक्त थोडं खोटं बोलली म्हणूनच? अर्जुन म्हणतो की हो, तुझी बायको किती खोटं बोलू शकते आज हे सगळ्या अख्ख्या जगासमोर आलं आहे. ही गोष्ट विसरू नकोस. तर अश्विन म्हणतो, आली असेल जगासमोर, परंतु तिचा हा नवरा अजूनही जिवंत आहे. मी तन्वीसोबत आहे. कुठल्याही क्षणी मी तन्वीला या सगळ्यातून बाहेर काढणारच आहे. तर अर्जुन म्हणतो, अश्विन हे तुझं आंधळं प्रेम आहे. डोळे उघड, कान उघड, ऐक आणि बघही. तर अश्विन म्हणतो, त्याची मला काही गरज नाही. आहे माझं माझ्या बायकोवर प्रेम, कारण तिचा स्वभाव खूप चांगला आहे आणि ती खरी आहे. तुझ्या बायकोसारखं पोटात एक आणि ओठात एक असं तिचं नाही. आता मात्र अर्जुन खूप चिडतो आणि म्हणतो, अश्विन गप्प बस. तू तोंडाला येईल तर बोलत जाऊ नकोस. सायली अर्जुनला सावरते आणि म्हणते, तुम्ही तरी गप्प बसा ना. तुम्ही नका चिडू. तुम्ही काय म्हणालात? या सगळ्यातून बाहेर यायला घरच्या सगळ्यांनाच वेळ लागणार आहे आणि तरीसुद्धा तुम्ही अश्विन भाऊजींवर चिडत आहात. अहो त्यांनासुद्धा या सगळ्यासाठी वेळ लागणारच आहे ना. तर आता अश्विन सायलीचं बोलणं काही ऐकून न घेता उलट सायलीवरच चिडतो आणि म्हणू लागतो, तू गप्प बस गं. अगं तू काही नाटकं करू नकोस. तुझी तर बालपणीचीच मैत्रीण आज जेलमध्ये गेली आहे आणि सगळं काही तुझ्या मनासारखं झालं आहे. मग जा रूममध्ये आणि सेलिब्रेट कर. आता मात्र अश्विन सायलीला खूप उलट उत्तर करत असतो. आता अश्विन कोणाचं काही ऐकून घ्यायला तयारच नसतो आणि तो रूममध्ये निघून जातो. अर्जुन सायली अश्विनला समजावण्याचा प्रयत्न करतात, परंतु अश्विन कोणाचं काहीच ऐकून घेत नाही. सायलीला खूप वाईट वाटतं. सायली म्हणते, तुम्हाला आवाज चढवायची काय गरज होती? अर्जुन म्हणतो, पण अश्विन. सायली म्हणते, हो, म्हणून काय आवाज चढवायची गरज होती का? आणि कोणाला रूममध्ये आवाज गेला असता तर? अर्जुन म्हणतो, जाऊ देत. त्यांनाही कळू देत की त्यांचा हा मुलगा बायकोच्या प्रेमापोटी किती आहारी गेला आहे आणि कसा आंधळ्याने विश्वास ठेवतोय तिच्यावर. सायली म्हणते, आता तुम्ही शांत बसायचं, एक शब्दही बोलू नका. असं म्हणत आता सायली अर्जुनला शांत करते. तर त्यानंतर सायली विमलताईंना आवाज देते आणि म्हणू लागते, विमलताई एक काम कराल का? विमलताई म्हणतात, बोला ना सायलीताई, काय करू? तर सायली विमलताईंना म्हणते, विमलताई तुम्ही कांदा चिरायला घ्या, मी 10 मिनिटात येतेच. विमलताई म्हणतात, पण सायलीताई अहो जेवायची तर कोणाचीच इच्छा नाही आहे ना. तर सायली म्हणते, मी बरं कोणाला उपाशी झोपू देईन? या घरातील कोणीही उपाशी झोपणार नाही. तुम्ही तयारीला लागा, मी आलेच. असं म्हणत सायली रूममध्ये निघून जाते. तर विमलताई आता जेवणाच्या तयारीला सुरुवात करतात. आता सायलीच्या मनात असणारी घरच्यांबद्दलची काळजी पाहून अर्जुनही अगदी अभिमानाने सायलीकडे पाहत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, किल्लेदारांच्या घरी रविराज सर, सुमन काकू आणि नागराज सर्वच जण आता प्रतिमा आत्या शुद्धीवर येण्याची वाट पाहत असतात. तर नागराज काका रविराज सरांना म्हणू लागतात, दादा आता वहिनी शुद्धीवर आल्यानंतर तिला नक्की कोर्टाबाहेर काय झालं? तू का घाबरलीस? कोणाला पाहिलं होतंस का? तू का किंचाळलीस? असं अचानक तुला चक्कर कशी काय आली याबद्दल काहीच विचारू नका, कारण मला तरी वाटते की यामुळे वहिनी अजून बिथरून जाईल आणि या सगळ्याचा तिला त्रास होईल. त्यामुळे ती शुद्धीवर आल्यावर याबद्दल तू काहीच विचारू नकोस. तर सुमन काकू म्हणतात, हो अगदी खरं आहे, कारण अगोदरच त्यांना त्यांचा भूतकाळ आठवत नाही आहे आणि मग त्यांना खूप अपराधी वाटतं, त्यामुळे न विचारणंच योग्य. मला तरी असंच वाटत आहे. रविराज सर म्हणतात, काहीच हरकत नाही. तर आता नागराज खुश होतो. तेवढ्यातच आता प्रतिमा आत्यांना शुद्ध येते. रविराज सर, सुमन काकू प्रतिमा आत्यांना सावरतात. तर आता सुमन काकू प्रतिमा आत्यांना विचारतात, वहिनी आता कसं वाटतंय तुम्हाला? प्रतिमा आत्या म्हणतात, आता बरं वाटतंय, काळजी अजिबातच करू नका. रविराज सर म्हणतात, तू गाढ झोपली होतीस ना, म्हणून तुला उठवलं नाही. तर प्रतिमा आत्या म्हणतात, बरं ठीक आहे. प्रतिमा आत्यांच्या लक्षात येतं ते म्हणजे नक्की कोर्टात काय घडलं असावं आणि म्हणूनच प्रतिमा आत्या रविराज सर, सुमन काकू यांना विचारू लागतात की कोर्टात काय घडलं, कोर्टाचा निकाल काय लागला, अर्जुन केस जिंकला ना? रविराज सरांना खूप वाईट वाटतं
रविराज सर म्हणतात, प्रतिमा तुला अजून आरामाची गरज आहे, तू आराम कर, नंतर आपण बोलूच ना. प्रतिमा आत्या म्हणतात, नाही नको, मला आत्ताच सांगा नक्की कोर्टात काय घडलं आहे. आता प्रतिमा आत्यांचा जीव कासावीस होत असतो, त्याही खूप घाबरलेल्या असतात. नक्की कोर्टात काय घडलं असावं हे त्यांनाही जाणून घ्यायची खूप इच्छा असते. ते विचारू लागतात, परंतु कोणी काहीच बोलत नाहीत. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सायली फ्रेश होऊन आरशासमोर उभी असते आणि त्याचवेळी अर्जुन मागे येऊन उभा राहतो, सायलीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, काय मग? तर सायली म्हणते, अहो काय करताय हे? दरवाजा उघडाय, कोणीतरी बघेल. अर्जुन म्हणतो, हो ना. आणि म्हणूनच अर्जुन दरवाजा बंद करायला जाईल. सायली म्हणते, नाही नाही, तुमचं पण ना कधीही काहीही असतं. अर्जुन म्हणतो, म्हणजे? बाहेर एवढा छान गार वारा सुटलाय आणि एवढं रोमॅन्टिक वातावरण झालंय आणि तू म्हणतेस काही? तर सायली म्हणते की हो, कारण आता मला सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवायचा आहे. अर्जुन म्हणतो, स्वयंपाक? एवढं रोमॅन्टिक वातावरण झाल्यावर कोणी स्वयंपाक बनवतं का? आणि तसंही घरचे सर्वजण म्हणालेच आहेत ना की त्यांना जेवण नको आहे. तर सायली म्हणते, हो ते म्हणाले आहेत, म्हणून आपण त्यांना उपाशी राहायला द्यायचं का? अगोदरच प्रियाच्या अशा वागण्यामुळे घरातील सर्वच जण किती डिस्टर्ब आहेत, सगळ्यांनाच किती त्रास झाला आहे. हे सहन करणं सगळ्यांसाठीच खूप कठीण आहे, म्हणून आपणही त्यांना असं उपाशी ठेवायचं का? नाही, आपण त्या सगळ्यांना या सगळ्यातून बाहेर काढायचं आहे. मला माहीत आहे अश्विन भाऊजी जे वागले ते चुकीचं आहेत, त्यांच्या वागण्यावर आपण काहीच करू शकत नाही, परंतु प्रियाचा खरा चेहरा सर्वांसमोर उघड तर झालाच आहे ना, सगळ्यांसमोर तिचं भांडं फुटलंच आहे ना, आणि म्हणूनच घरातील सर्वच जण खूप डिस्टर्ब आहेत. या सगळ्यात मला त्यांना सावरणं खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच मला सर्वांसाठी जेवण बनवायचं आहे. अर्जुन म्हणतो, पण हा तर आनंदाचा दिवस आहे आणि आपल्यासाठी सेलिब्रेशनचा. सायली म्हणते, सेलिब्रेशन तर आपण करतोच आहोत, कारण प्रियाचं भांडं फुटलंय या गोष्टीचा मला आनंद आहेच, परंतु या सगळ्यामध्ये माझं सेलिब्रेशन होत असताना मी माझ्या घरच्यांना नाही उपाशी ठेवू शकत. आता अर्जुन अभिमानाने सायलीकडे पाहत असतो, तर दुसरीकडे प्रतिमा आत्या विचारतात, काय झालंय? कोर्टाचा निकाल काय लागला आहे? तुम्ही सर्वजण असे अस्वस्थ का वाटत आहात? अर्जुन केस जिंकलाय ना, सांगा ना मला कोणीतरी. तर सुमन काकू म्हणतात की हो, अर्जुन केस जिंकला आहे आणि साक्षी शिकरेला जन्मठेप झाली आहे. आता हे ऐकल्यानंतर प्रतिमा आत्यांचा आनंद काही गगनात मावत नसतो. प्रतिमा आत्या म्हणतात, खरंच किती आनंदाची गोष्ट आहे आणि खूप आनंदाची बातमी आहे, पण तुम्ही सर्वजण एवढे नाराज का आहात? काय झालंय? रविराज सरांकडे पाहत प्रतिमा आत्या विचारू लागतात. तर आता रविराज सर म्हणू लागतात, प्रतिमा, या सगळ्यामध्ये आपल्या तन्वीलासुद्धा 7 वर्षाचा तुरुंगवास झाला आहे. आता हे ऐकल्यानंतर प्रतिमा आत्यांना धक्काच बसतो. प्रतिमा आत्या विचारतात, काय? का पण? काय केलं तन्वीने? तर आता सुमन काकू कोर्टामध्ये घडलेला सर्व प्रकार आता प्रतिमा आत्यांना सांगू लागतात. तन्वी कशाप्रकारे आपल्यासोबत खोटं बोलली, तिने सगळ्यांपासून कसं सत्य लपवून ठेवलं आणि ते सत्य अर्जुनने जगासमोर कशाप्रकारे आणलं, हे सगळं काही सांगू लागतात. आणि त्यानंतर अर्जुनने या दोघींनाही शिक्षा व्हावी यासाठी कोर्टाकडे कशाप्रकारे विनंती केली, हे सगळं काही अगदी प्रतिमा आत्यांना सांगत असतात. आता हे सगळं ऐकल्यानंतर प्रतिमा आत्यांना धक्काच बसतो. खरं तर या सगळ्यामुळे प्रतिमा आत्यांना खूप वाईटही वाटतं की आपली मुलगी असं वागू शकते, यावर त्यांचाही विश्वास बसत नाही. रविराज सर म्हणू लागतात, प्रतिमा, अगं आपल्या तन्वीने खूप मोठी फसवणूक केली आहे, गुन्हेगाराची साथ दिली आणि या सगळ्यामध्ये तिने आपल्याला मात्र गुरफटलं आहे. आपल्याला वाटलंही नव्हतं की आपली मुलगी असं वागू शकते. प्रतिमा, मला दिसत होतं गं, आपली तन्वी आपल्याशी खोटं बोलत आहे, ती काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. अर्जुनने वेळोवेळी मला सांगण्याचाही प्रयत्न केला, परंतु माझ्यातील बाप या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार नव्हता. मला वाटत होतं की माझी तन्वी असं नाही वागू शकत, परंतु आज कळालं की तन्वीने केवढी मोठी फसवणूक केली आहे. आपल्या सगळ्यांचीच तिने फसवणूक केली आणि म्हणूनच आज तिला 7 वर्षाची शिक्षा झाली आहे. आता मात्र रविराज सरांची ती अवस्था पाहून प्रतिमा आत्यांनाही खूप वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अर्जुन म्हणतो, हे सगळं ठीक आहे, परंतु या नवऱ्याचं काय? या नवऱ्याकडे लक्ष देणार आहेस की नाही? तर सायली म्हणते, आता तर केस संपली आहे, मग यानंतर माझा लक्ष तर माझ्या नवऱ्याकडेच असणार ना. तर अर्जुन म्हणतो, अगं तू या केससाठी काय नाही केलेस, माझ्यासारख्या माणसासोबत लग्न केलेस. तर सायली म्हणते, काय? तुम्ही काय बोललात आता? 1 मिनिट, माझ्या नवऱ्याबद्दल काहीही बोलायचं नाही, मी ते खपवून घेणार नाही, असं म्हणत सायली अगदी प्रेमानेच अर्जुनकडे पाहत असते. अर्जुन म्हणतो, हो का? मग आता या नवऱ्याला वेळ देणार आहेस की नाही? सायली म्हणते, हो हो, मी या नवऱ्याला वेळ देणारच आहे,
कारण माझा सगळा वेळ माझ्या नवऱ्यासाठीच आहे, पण आता मला सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवून देत, असं म्हणत सायली तिथून जात असते. तर अर्जुन तिचा हात पकडतो आणि म्हणतो, आता तर तू स्वयंपाक बनवायला जातेस, परंतु त्यानंतर सायली अर्जुनला म्हणते, हो मी रूममध्येच येणार आहे. आणि तसंही तर अर्जुन म्हणतो, आता खऱ्या अर्थाने आपल्या संसाराची सुरुवात, आपल्या पुढच्या सर्व स्वप्नांना सुरुवात. सायली म्हणते, हो ना, आता तर मला पूर्णाजींच्या औषध पाण्याकडे लक्ष देता येईल आणि अस्मिताचे डोळेही पुरवता येतील, असं म्हणत आता सायली खुश असते. अर्जुन म्हणतो, आणि माझं काय, आपल्या स्वप्नांचं काय, असं म्हणत आता अर्जुन भलताच रोमॅन्टिक झालेला असतो. सायली म्हणते, हो का, त्याबद्दल आपण नंतर बोलू, मी आलेच, असं म्हणत आता सायली तिथून निघून जाते आणि तिच्या हातातील टॉवेल अर्जुनकडे देते. आता अर्जुन त्याच्या स्वप्नांमध्ये गेलेला असतो. अर्जुन सायलीकडे पाहत असतो आणि म्हणू लागतो, खरंच सायली, तुम्हाला या खर्चांची किती काळजी आहे ना, म्हणजे घरातील प्रत्येक व्यक्तीची तुम्हाला काळजी असते आणि प्रत्येकाकडे अगदी तुमचं लक्ष असतो. परंतु आजचा दिवस म्हणजे तुमच्यासाठी टास्कच आहे, कारण आज तुम्ही केस जिंकलात म्हणून आनंदात तर आहात, परंतु या घरातील सर्वांना जेवण घालणं आणि त्या सगळ्यांना मनवणं हा तर तुमच्यासाठी खूप मोठा टास्क आहे. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आता सायलीने हाही टास्क जिंकलेला असतो. सायली सर्वांना जेवणासाठी घेऊन येते आणि म्हणू लागते, मला माहीत आहे प्रिया जे काही वागली आहे ते चुकीचं आहे, परंतु तिच्या वागण्यामुळे तुम्ही स्वतःला त्रास करून नका घेऊ. आणि आपलं तर ठरलंच आहे ना की काही झालं तरी जेवणावर राग कधीच काढायचा नाही. सायली पूर्णाजींना म्हणते, कुठलाही प्रसंग आला तरी जेवणावर राग काढायचा नाही, हे तर आपल्याच घरचे संस्कार आहेत, असं म्हणत सायली आता मायेचा पहिला घास पूर्णाजींना भरवते. आता हे दृश्य अर्जुन पाहत असतो. तर त्यानंतर पूर्णाजींना खूप वाईट वाटत असतं, सगळ्या गोष्टींचा पश्चाताप होत असतो. पूर्णाजी म्हणू लागतात, कुठल्या मुहूर्तावर मी त्या तन्वीचं लग्न माझ्या अश्विनसोबत लावून दिलं, आज त्या तन्वीमुळे माझ्या अश्विनचं आयुष्य बर्बाद झालं आहे, माझ्या अश्विनचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे, त्या पोरीने हे घर पूर्णपणे पोखरून टाकलं आहे, या घरातील ती एक वाळवी होती, वाळवी, असं म्हणत पूर्णाजी राग व्यक्त करत असतात आणि नकळतच त्यावेळी त्यांना चक्कर येते. सायली त्यांना सावरते आणि म्हणते, पूर्णाजी, आता सायली या सगळ्यातून घरातील सर्वांना कशा प्रकारे बाहेर काढेल आणि आता सायली आणि अर्जुनच्या सुखी संसाराला सुरुवात होईल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि हो, आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.